नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीकांत. तर आज आपण पाहणार आहोत की लेबर कार्ड कसं र- काढायचं किंवा लेबर कार्डसाठी कसं रजिस्ट्रेशन करायचं आहे ते. ठीक आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे. वेबसाईटची लिंक मी ही तुम्हाला डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये तुम्हाला मिळेल. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ह्या पेजवर येताल. ठीक आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, मेन पेज जे आहे ह्याचं हे आहे. ठीक आहे. ही वेबसाईट आहे. ऑलराईट. बट यावर जायच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम तुम्हाला इथं सर्च बॉक्समध्ये टाकायचं आहे MAHABOCW. ठीक आहे. तर तुम्हाला ही दिसेल, URL आलेलं, ही लिंक दिसेल. त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे वर्कर्स रजिस्ट्रेशन. ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला क्लिअरली इथे मेन्शन केलेले आहे की तुम्हाला डॉक्युमेंट्स, कोणकोणत्या डॉक्युमेंट्सची आवश्यकता आहे हा फॉर्म भरण्यासाठी किंवा लेबर कार्ड काढण्यासाठी. तर तुम्हाला प्रथम तुम्हाला इथे एलिजिबिलिटी चेक करण्यासाठी तुम्ही पात्र आहात का, यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला तुमची बर्थ डेट टाकायची आहे, तुमची जन्मतारीख टाकायची आहे इथे. ठीक आहे. सिलेक्ट करायची इथं. तर मी इथं बर्थ डेट सिलेक्ट करतो. जस्ट अ मोमेंट. ठीक आहे. तर जेव्हा तुम्ही बर्थ, त्याच्यानंतर तुम्हाला 90 दिवसाहून अधिक काळ महाराष्ट्रात काम करत आहात का याचं नोंदणीपत्र हे तुम्हाला तुमच्या गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरकडनं, ग्रामसेवकाकडनं किंवा नाका कामगार किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या कोणत्या पण एका अधिकाऱ्याकडनं तुम्हाला हे 90 दिवसाचं पत्र घ्यायचं आहे. सर्वप्रथम फॉर्म भरायच्या अगोदर टिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे निवासी प्रूफ जसं की आधार कार्ड वगैरे आहे का, किंवा तुमचं कोणतं पण एक रेसिडेन्शियल प्रूफ, ॲड्रेस प्रूफ असणं गरजेचं आहे. त्याला क्लिक केलं. त्यानंतर आपल्याकडे आधार कार्ड तर सगळ्यांकडेच असतं, त्याला पण क्लिक केलं. आणि त्यानंतर इथे यू आर एलिजिबल टू रजिस्टर, ओके करायचं आहे. तर यामध्ये एक तुम्हाला पॉईंट दिसला असेल की नोंदणी प्रमाणपत्र, जे 90 दिवसाचं तुम्ही महाराष्ट्रात काम केलेलं. तर सर्वप्रथम काय करायचं, तुम्हाला हा फॉर्म भरण्या अगोदर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे 90 दिवसाचं काम केल्याचं प्रमाणपत्र हे तुम्हाला आधी फॉर्म भरायच्या अगोदर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि ते कसं घ्यायचं आहे, तर ते तुम्ही कोणत्या पण एका तुमच्या तालुका लेवलच्या गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरकडनं, ग्रामसेवकाकडनं किंवा नाका कामगार किंवा एखाद्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन अधिकाऱ्याकडनं तुम्हाला ते प्रमाणपत्र घ्यायचं आहे. त्याच्यावर सही शिक्का घ्यायचा आहे. आणि ते प्रमाणपत्रावर तुम्हाला एक महत्त्वाचे डिटेल्स असतील त्या इथे तुम्हाला फॉर्ममध्ये फिलअप करायच्यात. ठीक आहे. तर तुमच्याकडं असं गृहीत धरूया की तुमच्याकडे ते सध्या प्रमाणपत्र आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे काय, की इथे आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे फॉर्ममध्ये प्रोसीड होण्यासाठी. ठीक आहे. तर मी इथे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर इथं फिलअप करतो आणि इथे प्रोसीडवर क्लिक करायचे आणि मग मेन फॉर्म इथे ओपन होईल. ठीक आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला इथे काय करायचं आहे, प्रथम तुम्हाला पहिलं आपलं नाव, फर्स्ट नेम टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथं वडिलाचं नाव किंवा तुमच्या हस्बंडचं नाव. ठीक आहे. एखादी लेडीज असेल तर तिनं हस्बंडचं नाव टाकायचं आहे. आणि कधी कोणी जेंट्स भरत असेल त्याने वडिलाचं नाव टाकायचं आणि इथं आडनाव टाकायचं आहे. इथे तुम्ही तुमचे जेंडर सिलेक्ट करू शकता, मेल फिमेल. ठीक आहे. त्यानंतर तुमचा इथे ऑटोमॅटिकली आधार कार्ड नंबर पॉपअप झाला जो, कारण तुम्ही फर्स्ट पेजवर तुम्ही जे एंटर केलेलं. मॅरिटल स्टेटस काय आहे, मॅरिड वगैरे जे असतील, सिंगल. ठीक आहे. डिवोर्स, जे काही इथं मॅरिटल स्टेटस असेल तुमचं ते तुम्हाला एंटर करायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला जन्मतारीख इन्सर्ट करायची आहे. मग इथं ऑटोमॅटिक तुमचं वय पॉपअप होईल. कॅटेगरी इथं कास्ट सिलेक्ट करायची, तुमचे कोणत्या ह्याच्यामध्ये प्रवर्गात येतात तुम्ही, जनरल, एन टी, ओ बी सी, एस सी, एस टी हे सिलेक्ट करणं गरजेचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर पण इथं ऑलरेडी पॉपअप झालेला आहे, कारण तुम्ही ऑलरेडी ते एंटर केलेला आहे पहिल्या पेजवर. त्यानंतर तुम्हाला घराचा पूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे, करेक्ट ॲड्रेस जो की तुमच्या आधार कार्डवर आहे तोच ॲड्रेस तुम्हाला इथं टाकायचा आहे. ठीक आहे. जसा आधार कार्डवर दिलेला आहे तसा. रस्ता मेन्शन केला असता रस्ता, खेडेगावाचं तुमच्या गावाचं नाव किंवा क्षेत्राचं नाव. ठीक आहे. शहर. त्यानंतर इथे जी एखादी महत्त्वाची जागा असेल तुमच्या ॲड्रेसच्या घराजवळ तर ती मेन्शन करायची आहे. राज्य. त्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे इथे. तालुका सिलेक्ट करायचा आहे. पोस्ट ऑफिस कोणतं आहे ते सिलेक्ट करायचं. पिनकोड पण इथं ऑटोमॅटिक पॉपअप होईल, किंवा नाही झालं तर तुम्हाला इथं मॅन्युअली एंटर करता येतो. आणि सर्वात त्याच्यानंतरची जी स्टेप आहे त्यामध्ये फॅमिली डिटेल्स म्हणजे कौटुंबिक तपशील. त्यामध्ये तुम्हाला फक्त आई वडील, पत्नी आणि पहिल्या 2 पाल्यांची नावे भरावीत. ठीक आहे. तर यामध्ये पहिलं नाव मेन्शन करायचं आहे, सरनेम.
ठीक आहे. यामध्ये डिटेल्स टाकायचे. तर तुमचं इथं पहिल्यांदा डिटेल टाकल्यानंतर तुम्हाला नंतर तुमच्या इथे ॲड होत राहतील, ॲड मोर. ठीक आहे. हे ॲड करत करत तुम्हाला तुमचे आई वडील, पत्नी आणि पहिल्या 2 बाल्यांची नावे भरायची. ठीक आहे. आणि यामध्ये तुम्हाला जे डिटेल्स आहेत ते तुम्ही इथं फिलअप करू शकता. वर्ष ज्याचं तुम्ही डिटेल्स टाकतायत त्याची पूर्ण इथे डिटेल्स तुम्हाला मेन्शन करायची. जसे त्याची एज काय, रिलेशन काय तुमचं, आधार कार्ड नंबर, त्यांचं प्रोफेशन त्यांचं काय, त्यांचं शिक्षण किती झाले. ठीक आहे. इथं नॉमिनी म्हणून सिलेक्ट करायचं आहे. त्यांची ऑलरेडी रजिस्टर म्हणजे ह्याची रजिस्ट्रेशन झालेलं आहे का, तिथे येस ओर नो किंवा अकॉर्डिंगली तुम्ही तिथं क्लिक करू शकता. ठीक आहे. आणि जर तुम्हाला चुकीचं वाटतं असेल इन्फॉर्मेशन तर इथं क्लिक करून तुम्ही ते डिलीट पण करू शकता. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला इथे यायचं आहे एम्प्लॉयर डिटेल्स. म्हणजे यामध्ये तुम्हाला मेन्शन करायचं आहे की ती जी मेन पावती मी तुम्हाला फॉर्मच्या सुरुवातीला सांगितलं होतं की तुमच्याकडे ती पावती असणं गरजेचं आहे. डिटेल्स ऑफ 90 डेज ऑफ वर्किंग सर्टिफिकेट म्हणजे 90 दिवसाच्या कामकाजाचा दाखल्याचा तपशील, जो की तुम्हाला तुमच्या ग्रामसेवक किंवा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा कोणी अधिकारी किंवा नाका कामगार यांच्यापैकी कोणी पण तुम्हाला ते इश्यू करू शकतं. त्यामध्ये महत्त्वाचं डिटेल्स म्हणजे तुम्हाला इथे तुम्ही कोणत्या प्रोफेशनसाठी ते निवडले, म्हणजे तुम्ही एक कामगार म्हणून तुम्ही हा फॉर्म भरताय तर तुम्ही कोणत्या कामासाठी तो ते तपशील घेतलेला आहे 90 दिवसाच्या कामाचा. तर इथं पूर्ण काम आहे. इथं टाईल वर्कर आहे, इथं ब्रिक किल्न वर्कर आहे. ठीक आहे. इथं मॅशन वर्कर आहे म्हणजे कुंभार वगैरे हे ते, स्लॅब वर्कर, फ्लोरिंग किंवा ऑल टाईप्स ऑफ हेल्पर्स, हे काही सॉल्यूश करू शकता तुम्ही. ठीक आहे. आणि त्यानंतर टाईप ऑर इश्यूअर म्हणजे कोणी इश्यू केलेले तुम्हाला हे 90 दिवसाचं काम काय करायचं तपशील, कोणी इश्यू केलेलं आहे ते सिलेक्ट करायचं. म्हणजे कॉन्ट्रॅक्टरने सिलेक्ट केलं असेल, दिलं असेल तुम्हाला 90 दिवसाचं काम करायचं तपशील, ते प्रमाणपत्र, तर कॉन्ट्रॅक्टर सिलेक्ट करू शकता, ग्रामसेवक सिलेक्ट करू शकता, ज्यांनी पण दिलेलं आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. आणि त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स. डॉक्युमेंटची कोणत्या डॉक्युमेंटची गरज आहे, तर यामध्ये कोणते पण तुम्ही जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते 2 MB पेक्षा जास्त नसून किंवा 2 MB पेक्षा कमी नसून 2 MB पर्यंत त्याची फाईलची साईज असावी. जसं की इथे प्रथमतः तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे कोणत्या पण एका थंब म्हणजे जो आपला इंक पॅड असतो त्यावर तुमचा अंगठ्याचा निशाणा घेऊन एखाद्या पेपरवर क्लिक करा. पेपरवर तुम्ही तो स्टॅम्प तुमच्या अंगठ्याचा प्रेस करा आणि तोच स्कॅन करून तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे तुमच्या अंगठ्याचा ठसा. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला इथं आधार कार्ड एक अपलोड करायचं आहे तुमचं, आणि 90 दिवसाचं सर्टिफिकेट जे तुम्हाला तुमच्या कॉन्ट्रॅक्टर किंवा ग्रामसेवकाकडनं जे मिळणार आहे त्याची पण रिसिप्ट तुम्हाला इथे ती कॉपी इथे अपलोड करायची आणि नंतर इथे सिलेक्ट करून सेव्ह करायचं आहे. ठीक आहे. ही सर्व इन्फॉर्मेशन फिलअप केल्यानंतर तुम्हाला एक ॲप्लिकेशन नंबर मिळेल. तो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तो जेव्हा पण तुम्हाला त्याचं स्टेटस बघायचे तेव्हा तुम्हाला स्टेटस बघण्यासाठी तिथे ऑप्शन येईल मेन पेजवर. जसं की मी तुम्हाला दाखवतो की जेव्हा तुम्ही फॉर्म भरताल पूर्ण, त्यानंतर तुम्हाला इथे प्रोफाईलवर लॉग इन करायचं आहे करून कंप्लीट झाल्यानंतर. आणि इथे तुम्हाला आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा, प्रोसीड टू फॉर्म करायचं. तुम्हाला नंतर एक OTP येईल. OTP आल्यानंतर OTPचं ऑप्शन येईल, त्या OTPवर एंटर करायचं आहे. आणि तुम्हाला नंतर तुमच्या फॉर्मचा स्टेटस काय आहे, अप्रूव्ड आहे का पेंडिंग आहे. पेंडिंग असेल तर तुम्हाला तिथं प्रिंटचं ऑप्शन येणार नाही तुमच्या पावतीचं, आणि जर अप्रूव्ड झालेलं असेल तर तुम्हाला तिथं प्रिंटचं ऑप्शन येईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म भरू शकता. आणि लेबर कार्डचे खूप सारे बेनिफिट्स आहेत, खूप सारे फायदे आहेत. कोणकोणते लेबर कार्डचे फायदे आहेत मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेल. तर मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, कारण येणाऱ्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय हिंद.